मी राकेश, शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे पालघर जिल्हा उपाध्यक्षा साधना गायकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कल्याण स्टेशनच्या दुरावस्थेबाबत प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीची पाहणी करून त्यावर समाधान काढण्यासाठी स्टेशनचा पाहणी दौरा खासदार कपिल पाटील यांनी नुकताच रेल्वे प्रवाशांच्या अधिकाऱ्यांसोबत केला। दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचे उद्दिष्ट आहे। त्या दृष्टिकोनातून आराखड्याचा प्रस्ताव सादर करून रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळवली जाईल, अशी माहिती भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी आज दिली। खासदार कपिल पाटील यांनी आज कल्याण स्टेशनचा दौरा करीत रेल्वे स्थानकातील अस्वच्छता आणि गैरसोयीने संतप्त होत रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कल्याण रेल्वे स्थानकाची खासदार पाटील यांनी आज अचानक पाहणी केली। रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म, आरक्षण केंद्र, तिकीट केंद्र, बंद पडलेल्या ATVM मशीन, स्वच्छतागृहे, तिकीट तपासणी कार्यालय आदींची पाहणी करून रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला। त्यानंतर स्थानकातील गैरसोयींविरोधात रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे तक्रार करून गैरसोयी दूर करण्याची मागणी केली। खासदार पाटील यांनी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला असता प्रथम वर्गातील डब्यात विना तिकीट प्रवासी येत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली, तर रेल्वे टीसींकडून तपासणी होत नसल्यानं दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल प्रवाशांनी नाराजगी व्यक्त केली। त्यानंतर खासदार पाटील यांनी तिकीट तपासणीच्या कार्यालयाला भेट दिली असता या कार्यालयाची दुरवस्था झाल्याकडेही टीसींनी लक्ष वेधलं, तर आरक्षण केंद्रामध्ये तत्काळ तिकिटाच्या आरक्षणासाठी पहाटे 4 पासून रांग लावावी लागत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली। यावर तात्काळ खासदार पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तासभर आधी टोकन देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला। दर 15 दिवसानंतर आपण पुन्हा रेल्वे स्थानकाचा दौरा करणार असल्याचंही खासदार पाटील यांनी जाहीर केलं। या पाहणी दौऱ्यावेळी आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन भोईर, वैशाली पाटील, ठाणे पालघर जिल्हा उपाध्यक्ष साधना गायकर, रवी गायकर आदि उपस्थित होते। ये चालू नहीं है तो फिर मांगा क्यों? हमारे 4 लोगों का नौकरी अपने खतरे में डाला। अगर कोई रात्रि सर्विस करता तो उसको पगार मिलता था, ये भी चालू नहीं, उसका भी नौकरी है। अभी रिकॉर्ड पे क्या तुम्हारे है? वो चालू है, नहीं यहाँ पे चालू है। एजेंट गेली 2-3 महिन्यापासून अनेक समस्या माझ्यापर्यंत येत होत्या लोकांच्या। तर मग मी खासदार साहेबांना सांगितलं की मला वेळ द्या म्हणून, तर त्यांनी मला आजचा टायमिंग दिला होता आणि त्याप्रमाणे मी त्यांना ॲक्च्युली सांगितलेलं होतं की मला ॲटलीस्ट अर्धा तास तरी वेळ द्या। पण मला हे सांगण्यात खूप आनंद वाटतोय की त्यांनी ईच अँड एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द स्टेशन पाहिलं। त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत, म्हणजे पूर्ण एक निबंध तयार होईल त्याच्यावरती, एवढ्या समस्या आहेत, त्याची पाहणी केली आणि तत्काळ जिकडे गरज आहे तिकडे त्याची कारवाई सुद्धा त्यांनी केली की जिकडे गरज आहे तिकडे। आणि मला एक सांगावंसं वाटतं की जे लोक कंप्लेंट करतात की हे असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यावरती हे जे यांचे सिनियर्स आहेत रेल्वेचे, ते लगेच त्यांना धमकी देतात की तुझी ट्रान्सफर केली जाईल किंवा तुला आम्ही बघून घेऊ। तर हे चुकीचं आहे। तुम्ही जर तुमची चूक असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करा। तिकीट काढायच्या ज्या मशीन्स आहेत त्या 30 मशीन्स आहेत, त्याच्यामध्ये फक्त 10 चालू होत्या। पण आता जशी आम्ही कंप्लेंट केली तसं मला सांगण्यात आनंद होतोय की 30 पैकी 27 मशीन्स इमिजिएटली चालू झाल्या आहेत। तर मला वाटतं की खासदार साहेबांचा जो हा दौरा होता त्याचं एक यश समजावं लागेल आणि माझी अशी आशा आहे की त्यांना सगळे चांगले प्रॉब्लेम्स कळलेले आहेत। प्रवाशांशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे की काय समस्या काय नाही, तर यावरती नक्की 90% तरी सॉल्व्ह करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। आणि मी प्रवाशांनाही सांगते की कधी काही समस्या असली तर फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती टीका करण्यापेक्षा तुम्ही पत्र देत जा खासदारांच्या, आमदारांच्या नावाने किंवा KDMCच्या नावाने की ह्या अशा अशा समस्या आहेत, बसून टीका नका करू, तेव्हाच तर आम्हाला कळतील ना की काय प्रॉब्लेम। तर खासदार साहेबांचे मी सुद्धा धन्यवाद मानेन की ते आले, त्यांनी जवळजवळ 1-1.5 तास वेळ दिला आणि 90% समस्या आता निवारण होतील अशी मी शाश्वती देते।